डॉक्टर कुमार सप्तर्षी हे ज्या काळामध्ये मी आणि माझ्यासारखे काही तरुण जयप्रकाश नारायणांच्या चळवळीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सामाजिक विश्वात आले, त्या काळामध्ये आमच्या सर्व युवा चळवळींचे नेते म्हणून कुमार सप्तर्षींकडे पाहिले जात होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी, प्रत्येक ठिकाणी जरी युक्रान नसली तरी युक्रानसारख्या अनेक संघटना त्या काळात निर्माण झाल्या. त्यातल्या एका संघटनेमध्ये समाज युवक दल मी कार्यरत होतो आणि स्वाभाविकच चळवळीमध्ये त्या काळामध्ये अभ्यास वर्गांना महत्त्व होतं, वैचारिक शिबिरांना महत्त्व होतं आणि त्याच्यामधून जे जे ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं, समजून घ्यायला मिळालं आणि ज्या थोडा मोठ्यांचं मार्गदर्शन मिळालं, त्याच्यातून काही एक दृष्टी घेऊन पुढे मी काम करत राहिलो. त्याच अनुषंगानं लेखन, संपादन याही गोष्टी मी एकाच वेळेला केलेल्या आहेत. हे सगळं करत असताना, विशेषतः अलीकडच्या काळामध्ये ठिकठिकाणी व्याख्यानाला जात असताना मी मुद्दाम गांधीजींची धर्मकल्पना आणि सर्वधर्म समभाव हा विषय मुद्दाम घेतो. आता इथे प्रश्न नाही, पण बऱ्याच ठिकाणी बाहेर या विषयाला सुरुवातीला नाकं मुरडली जातात, पण ऐकल्याच्या नंतर त्यांना त्याचं महत्त्व लक्षामध्ये येतं आणि तसं ती कबूलही करतात. औरंगाबादला असंच झालेलं होतं. आणि हे मी घेतो याचं कारण असं की आत्ताची जी परिस्थिती आहे आणि विशेषतः भारताच्या 1990 नंतर ज्या सार्वजनिक निवडणुका झाल्या त्या सगळ्यामध्ये आर्थिक विषयांच्या चर्चा आणि चर्चा विश्व बाजूला पडलं आणि जमातवादाच्या चर्चा विश्वानं निवडणुकांचा संबंध कार्यक्रम त्या काळात व्यापलेला दिसतो. आणि जो जमातवाद 1990 पूर्वी तुलनेनं अत्यंत क्षीण होता, तो जमातवाद 90च्या नंतर मोठ्या प्रमाणावर फोफावताना दिसतो आणि विशेषतः बाबरी मशिदीच्या पारावानंतर, पतनानंतर तो सत्तेपर्यंत पोचलेला दिसतो आणि आज तर तो सत्तेत असल्यामुळे त्याचा विखार आणि विषारीपणा आपल्याला जाणवायला लागलेला आहे. एका बाजूला हे राजकारणाचं एक रूप आहे, पण दुसऱ्या बाजूला भांडवलशाही आणि जागतिकीकरणाने जे काही एक संबंध पब्लिक स्पेस आज व्यापलेली आहे, त्याच्यामधून आजच्या धर्मकल्पनेचं विकृतीकरण मोठ्या प्रमाणावर चालू आहे. म्हणजे एका बाजूला ते या धार्मिक संघटनांच्याकडून चालू आहे, दुसऱ्या बाजूला बाजार शरण व्यवस्था जी आपण स्वीकारलेली आहे त्याच्यातून धर्माचं उत्सवीकरण मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि धर्मातला अंतर्मुख असणारा जो गाभा आहे तो जवळपास निघून गेलेला आहे. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये धर्म रस्त्यावर आणला आणि तिथून जो तो रस्त्यावर आला आहे तिथून त्याचा अजून परत घराकडे जाण्याचं नाव दिसत नाही आणि तो घरी घालवायचे अनेक प्रयत्न निर्णय मार्गाने करून झाले, पण तो रस्त्यावरच राहिलेला आहे आणि प्राधान्याने आजचं धर्मकारण हे रस्त्यावर जास्त आणि घरात कमी अशा पद्धतीनं चालताना आपल्याला एका बाजूला दिसतं. आणि याच्यामधून धर्माला एक अस्मितेचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. अस्मितेचा हात्या म्हणून धर्माकडे पाहिलं जातं आणि एकाच वेळेला त्याचा परिणाम म्हणून धर्मव्यवस्थेचं एका बाजूला रानटीकरण करण्याचा एक प्रयत्न चालू आहे, सॅवेज सोसायटीच्या दिशेनं जाणारा. दुसऱ्या बाजूला जे संस्थात्मक धर्म हा हिंदू धर्मामध्ये नव्हता, त्या हिंदू धर्माला संस्थात्मक धर्माच्या पातळीवर नेऊन एकच ग्रंथ, एकाच प्रकारचं हिंदुत्व, एकाच प्रकारची आचारसंहिता या सगळ्यांनी बांधण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की धर्म हा काही सामाजिक जीवनातून, व्यक्तीच्या जीवनातून हद्दपार झालेला नाही, जगभरही तो झालेला नाही, होईल असं वाटत नाही. तो व्यक्ती जीवनातही राहणार आणि सार्वजनिक जीवनातही राहणार. असंच जर होणार असेल तर धर्माकडे कोणत्या प्रकारे पाहायचं आणि कशा पद्धतीनं त्याच्याशी डील करायचं
हा जर विचार आपण केला तर तिथे अपरिहार्यपणे मला गांधीजींची धर्मकल्पना आणि त्यांचा सर्व धर्म समभाव या गोष्टींकडे यावं वाटतं. कारण तीच एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये धर्माचं स्थान राखून एका बाजूला धर्माचं मानवीकरण, रॅशनलायझेशन, इंडिव्हिज्युएशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे व्यक्तीकरण, धर्म व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत करणं आणि सार्वजनिक जीवनामध्ये त्याचं एक वेगळं रूप सिद्ध करणं, हे गांधींनी ज्या प्रकारचा प्रयत्न केला त्याच्यामुळे धर्माच्या एकूण उन्मादाला आवर घालणं शक्य आहे. हा आवर घालताना धर्म नाकारणं, धर्म ही अफूची गोळी आहे असं जरी मार्क्स म्हणला असला तरी सुद्धा मार्क्सनं पुढं असं म्हणलं होतं की ही दिलासा देणारी पण गोष्ट आहे दुःखितांना. त्या अफूची गोळी आणि दिलासा हे शब्द जरी आपण काढून टाकले तरी देखील धर्माची भावना विधायक पद्धतीनं कशा पद्धतीनं तिला वळण देता येईल आणि माणसाचं आंतरजीवन समृद्ध होणं आणि नागरी जीवनही समृद्ध होणं या दोन्ही गोष्टीला त्याचा उपयोग कसा होऊ शकतो हे गांधीजींच्या धर्मकल्पनेतून आणि सर्वधर्म समभावाच्या कल्पनेतून स्पष्ट होतं असं मला स्वतःला वाटतं. सुरुवातीला काही गैरसमज टाळण्यासाठी मी गांधींची म्हणून जी काही वचनं आहेत एक 4-5 वचनं मुद्दाम आपल्यासमोर ठेवतो म्हणजे त्या संदर्भामध्ये पुढचं सगळं विवेचन. एका ठिकाणी गांधीजी असं म्हणले की आय कॅन्ट कन्सीव्ह ऑफ पॉलिटिक्स ॲज डायव्हर्स फ्रॉम रिलिजन. धर्माचा आणि राजकारणाचा घटस्फोट होता कामा नये किंवा ते वेगळं आहे अशा प्रकारचं स्वरूप मी नाकारतो. दुसरं ते असं म्हणाले की पॉलिटिक्स नॉट डायव्हर्स फ्रॉम मॉरॅलिटी, स्पिरिच्युअलिटी आणि रिलिजन. धर्माचा या 3 गोष्टींपासून राजकारणाचा संबंध तुटता कामा नये. इथे गोपाळकृष्ण गोखलेंची आठवण व्हायला हरकत नाही. त्यांना ज्या अर्थानं स्पिरिच्युअलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हवं होतं त्या परंपरेत गांधी विचार करतात. पुढे त्यांनी असं म्हणजे राजकारणाचं मार्गदर्शन कशातनं व्हावं तर पॉलिटिक्स टू बी गायडेड बाय ट्रूथ सिकिंग, सत्याचा शोध याच्यातून राजकारणाचं मार्गदर्शन व्हावं. एका ठिकाणी पुढे ते असं म्हणाले की इफ आय वेअर अ डिक्टेटर, मी जर हुकुमशहा असतो तर रिलिजन अँड स्टेट वुड बी सेपरेट. धर्म आणि राजकारण, राजसत्ता या वेगळ्या असत्या. आणि नंतर एका ठिकाणी ते असं म्हणाले आय स्विअर बाय माय रिलिजन, आय विल डाय फॉर इट, बट इट इज टोटली माय पर्सनल अफेअर, स्टेट हॅज नथिंग टू डू विथ दॅट. त्याचा राजसत्तेशी काही संबंध नाही. मग स्टेटने काय करावं तर स्टेट शुड लुक आफ्टर द सेक्युलर अफेअर्स ऑफ द सोसायटी अँड नॉट माय ऑर युअर्स रिलिजन, असं गांधींनी पुढे म्हटलेलं. हे संदर्भासाठी मी ही वाक्य सांगून ठेवली. आता मी पहिल्यांदा गांधींच्या धर्मकल्पनेकडे वळतो. धर्मकल्पनेचा जो गांधीजींचा विचार आहे तो रूढ पद्धतीपेक्षा वेगळा आहे. गांधी दिसायला वरनं धार्मिक दिसतात, श्रद्धाळू दिसतात, परंतु प्रत्यक्ष गांधींच्या धर्मविचारामध्ये त्या श्रद्धेचा कसा उपयोग झालेला आहे आणि वापर झालेला आहे हे पाहायला पाहिजे. कारण सामान्यतः धर्म म्हटल्याच्या नंतर ईश्वराला, आणि ईश्वर काही गांधी नाकारत नाही आहेत, फक्त ते सत्याला ईश्वर म्हणतायत हा भाग जर सोडला तर ते काही नाकारत नाही आहेत. ईश्वराचा सुद्धा त्यांना अभिप्रेत असलेली जी कल्पना आहे ती पुन्हा निराकार ईश्वराची आहे. म्हणजे तो सृष्टीच्या संदर्भामध्ये काहीही स्वतःची लुडबुड करत नाही. जसं महात्मा फुल्यांनी निर्मिक हा शब्द योजलेला होता, इथे गांधींच्या याच्यामध्ये आपल्याला निराकार पद्धतीच्या ईश्वराची एक कल्पना दिसते. मूर्तीपूजेला त्यांनी स्वतः विरोध केला, त्यांना त्याची गरज भासलेली नाही. आणि म्हणून गांधींच्या सगळ्या प्रवासामध्ये, त्यांच्या चळवळीमध्ये धर्माबद्दलच्या भूमिका घेतल्यानंतर सुद्धा कुठे त्यांनी मंदिर बांधलं, मशीद बांधली, चर्च बांधलं किंवा मशीद पाडली, मंदिर पाडली असं काहीही दिसत नाही. या सर्व पातळीवरच्या कर्मकांडाचा त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेही संबंध आलेला नाही. आणि नेहरूंनी हे एका त्यांच्या लेखामध्ये स्पष्ट केलेलं होतं की गांधींना धर्माच्या संदर्भामध्ये सगळ्यात कशाचं महत्त्व होतं तर कर्मकांडाला विरोध हा त्यांचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग होता.
दुसऱ्या धर्माविषयीची एक भूमिका गांधींनी अशी घेतलेली होती की माझ्या अंतरात्म्याला जे पटत नाही हे धर्मात सांगितलंय म्हणून मी मान्य करणार नाही. अंतरात्मा म्हणजे आपण दुसऱ्या बाजूला विवेक बुद्धी जर असं मानलं तर जे मला विवेकाला पटत नाही, जे तर्काला पटत नाही, जे काळाला उचित नाही अशी कोणतीही गोष्ट धर्मशास्त्रात असली तरी मी ती मानणार नाही, हे त्यांनी आधीच आपल्या धर्मकल्पनेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धर्मकल्पनेमध्ये असणारं दैवत्व जे आहे किंवा देवत्वाच्या ज्या कल्पना आहेत त्या गांधींनी नाकारलेल्या आहेत. ते असं एका ठिकाणी म्हणाले की मी येशू ख्रिस्ताला देवपुत्र मानत नाही. आणि का मानत नाही? तो जर देवपुत्र असेल तर आम्ही सगळे देवपुत्रच आहोत, मग हरिजन देवाचीच लेकर आहे. आणि तो देवपुत्र नसेल तर आम्ही नाही आहे. आम्ही येशूकडे मानवपुत्र म्हणून पाहतो आणि त्याच्या सर्व येशूच्या धर्मप्रवासाकडे मानव म्हणून असणारे येशूचं संबंध कर्तृत्व म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो. त्यामुळे येशूला कुठल्याही प्रकारचं दैवत्व देणं हे त्यांना मान्य नव्हतं. हे त्यांनी येशूलाच लावलं असं नव्हे तर राम आणि कृष्णालाही त्यांनी हेच लागू केलेलं आहे. आणि त्याचं एक कारण आहे. एकदा देवत्व आणि दैवत्व आपण त्यांना दिलं, ते चिकटलं की त्याच्या अस्मिता होतात, त्याची प्रतीकं तयार होतात. आणि प्रतीकं तयार झाली की प्रतिकारावरून संघर्षाला तयार होतात. आणि प्रतिकारावरून होणाऱ्या संघर्षामध्ये मूळ धर्माचा गाभा आणि विचार बाजूला पडतो. लढाई प्रतिकांची होती, प्रतिका अस्मितांची असतात आणि अस्मिता मानवी समूहांच्या असतात. शेवटी दोन मानवी समूहामध्ये हिंसक पातळीवरचे संबंध प्रस्थापित होतात. म्हणून प्रतिकांना आणि कर्मकांडाला गांधींनी विरोध केलेला आहे. हे त्यांच्या धर्मकल्पनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणून आहे. दुसरं त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं की मला संस्थात्मक धर्म मान्य नाही आहे. ख्रिश्चॅनिटी किंवा इस्लाम याच्यामध्ये ज्या प्रकारचे ऑर्डर्स आहेत, हायरार्कीज आहेत, त्या संस्थात्मक धर्म असल्यामुळे आणि एकच ग्रंथ असल्यामुळे ते आपल्याकडे नाही. पण ते मला मान्यही नाही. समजा कोणी त्या काळामध्ये हिंदू धर्माचं रूपांतर एखाद्या संस्थात्मक धर्मामध्ये करायला मागितलं असतं तर तेही त्यांना मान्य नाही आहे. त्या अर्थानं संस्थात्मक धर्म असू नये ही त्यांची स्वच्छ भूमिका त्याही काळामध्ये आपल्याला दिसते. दुसरं एक, गांधींच्या अगोदर इतिहासामध्ये काही शेकडो वर्ष आली आणि गांधींच्या आधीच्या 5-50 वर्षामध्ये देखील जेव्हा जेव्हा धर्माविषयी लोकांच्या मनामध्ये एक संदेह निर्माण झाला त्या वेळेला लोकांनी वेगवेगळे मार्ग निवडले असं दिसतं. म्हणजे बौद्ध धर्म असेल, महावीरांचा जैन धर्म असेल, शिखांचा धर्म असेल, यासारखे नवे धर्म निर्माण झाले आपल्याकडे संप्रदाय. पण ते पुन्हा अल्पावधीतच विशिष्ट समाज गटांचे म्हणून झाले. म्हणजे असं झालं नाही की त्या एकेका धर्मामधनं सगळ्या मानव जातीचं प्रतिनिधित्व करण्या इतकं त्या धर्मांची व्याप्ती आणि विस्तार वाढला, असं झालं नाही. हे उलट एकेका समुदायाभोवती केंद्रित झाले आणि ते तसेच गेले काही शेकडो वर्ष त्याच स्वरूपामध्ये आपल्यासमोर दिसतात. दुसरा एक प्रयोग महाराष्ट्रामध्ये काही प्रकारात बंगालमध्ये झालेला होता 19व्या शतकामध्ये. तिकडे ब्राह्म समाजाचा प्रयोग झाला. आपल्याकडे ब्राह्म समाज अधिक प्रार्थना समाज 1867ला निर्माण झाला होता. म्हणजे गांधीजींचा जन्म होण्याच्या आधी 2 वर्ष महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज आणि ब्राह्म समाजाच्या कामाला सुरुवात झालेली होती. आर्य समाजाच्याही कामाला एका अंगाने सुरुवात झालेली होती. आणि फुल्यांचा सत्यशोधक समाजही गांधीजी 4 वर्षाचे असताना स्थापन झालेला होता. त्या सत्यशोधक समाजामधून एक सार्वजनिक सत्यधर्म पुढे आला. प्रार्थना समाजामधून हिंदू धर्माचं संत परंपरेशी सुसंगत असणारं, वारकरी संप्रदायाची मेळ खाणारं, भागवत संप्रदायाची मेळ खाणारं असं एक रूप आणि एकेश्वरीवाद म्हणजे एकेश्वरी प्रेरणा ह्या त्याच्यातून निर्माण झाल्या. पण पुन्हा हे सगळे पंथ 4ही संप्रदायाची निर्माण झाले. हे पुन्हा काळाच्या ओघामध्ये त्यातला आर्य समाजाचा अलीकडच्या काळातला अजून अस्तित्व त्यांचं दिसतं. तेवढा अपवाद सोडला तर उरलेले समाज कागदावर शिल्लक आहेत.
लोकांच्या लेखी त्याच्यावर त्याचा आज काही संबंध उरलेला नाही. म्हणजे मी स्वतःला हिंदू म्हणूनही प्रार्थना समाजाचा म्हणू शकतो, हिंदू म्हणूनही आर्य समाजाचा म्हणू शकतो, आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये धर्म पाळायचा झाला तर मी हिंदू धर्म पाळतो. त्यामुळे मी आर्य समाजिस्त, प्रार्थना समाजिस्त किंवा ब्राह्मण समाजिस्त असण्याला काही फारसा अर्थ नसतो. हे सगळे प्रयोग गांधींच्या आधी झालेले आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात काय आली, धर्म एका बाजूला नाकारून उपयोग नाही, कारण लोकांना धर्म हवा आहे आणि लोक धर्म पाळतात, ही एक बाजू आहे. दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या प्रयोगांमुळे हिंदू धर्मामधली विषमताही कमी झाली नाही, अस्पृश्यताही संपली नाही, वर्णव्यवस्था आणि तिला असलेलं सँक्शनही संपलं नाही. अशा काळामध्ये धर्माकडे कसं बघायचं आणि आपापल्या धर्माचा विचार कसा करायचा या प्रश्नाला गांधींनी एक उत्तर दिलेलं आहे स्वतःच्या प्रयोगांमधून, कामामधून आणि लेखनामधूनही. ते उत्तर काय होतं, ते असं म्हणाले की मला हिंदू धर्म हा जन्माने लाभलेला आहे, तो मी सोडणार आणि ते माझं रणांगण आहे. पुन्हा जन्मानं लाभलेला हिंदू धर्म हे माझं रणांगण आहे. जे काही मला लढाई करायची आहे ती याच रणांगणामध्ये उभं राहून मी करणार आहे. हे रणांगण मी सोडणार नाही, कारण त्याचा काही फारसा उपयोग होत नाही असे त्यांच्या एकंदर लक्षामध्ये आले. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे, जो धर्म मिळालेला आहे तो आता केवळ मिळालेला आहे असं म्हणून मी त्याची वासनात लावणार नाही. मी त्या धर्माचा मनापासून आदर करतो, स्वीकार करतो. ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आदर करतो आणि स्वीकार करतो. त्याचबरोबर या धर्माच्यामुळे मला प्राप्त झालेलं जे चांगलं आणि वाईट दोन्ही अर्थाचं संचित आहे, त्या संचिताचाही मी माझ्या डोक्यावरचं ओझं म्हणून स्वीकार करतो. म्हणजे अस्पृश्यता असेल, धर्माचरणाचे विकृत फॉर्म असतील, त्या सगळ्या चुकीच्या इतिहासाचं गोष्टींचं सुद्धा मी माझ्या डोक्यावर ओझं घेतो. कारण हा लाभलेला जो जन्म आहे तो नुसता जन्म मला लाभला आणि बाकीचं मला काही नको आहे असं मी म्हणणार नाही. म्हणून स्वीकार आहे, आदर आहे आणि या ओझ्याचा सुद्धा सगळ्या चुकांचा स्वीकार त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. दुसरं त्याने असं म्हणलं आहे, मी हिंदू असल्यामुळे हिंदू म्हणून मी कसं असावं आणि हिंदू धर्माचा अर्थ काय लावायचा हा माझा स्वतःचा अधिकार आहे, हा मी सोडणार नाही. त्यासाठीची लढाई करण्यासाठी मी आधीच त्यांनी सांगितलं की हे हिंदू धर्म माझा रणांगण नाही आहे. त्याच्यामुळे हिंदू असण्याचा अर्थ लावण्याची क्षमता तर माझी आहे का नाही हा भाग वेगळा पण आहे, पण हिंदू असण्यामुळे तो मला अधिकार आहे, तसा मला अधिकार आहे, तसा हिंदू म्हणून घेणाऱ्या सर्वांना अधिकार आहे. याच विधानाची व्याप्ती थोडीशी वाढवली तर आपण असं म्हणू शकतो की मुस्लिम म्हणून घेणाऱ्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे, ख्रिश्चन म्हणून घेणाऱ्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे. हे सगळ्या धर्मांना लागू पडू शकतं. म्हणजे ते जे विधान करतात त्यांची लढाई एका अर्थाने हिंदू धर्माच्या चौकटीतली आहे, ठीक आहे, पण ते विधान सगळ्या धर्मांना लागू करतं. कारण सगळ्या धर्मांकडे कसं पाहावं याची ती एक त्यांनी दिलेली आपल्या हातामध्ये युक्ती आहे की मी माझ्या धर्माचा अर्थ लावणार. मी माझ्या धर्माचा अर्थ लावणार म्हटल्याबरोबर मला कोणाकोणाबरोबर पंगा घ्यावा लागतो. माझ्या धर्माचे जे कोणी स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणवतात, शंकराचार्य आहेत उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये, त्यांच्याशी पंगा घ्यावा लागेल, मी घेईन. हिंदू धर्माचे म्हणून सांगितले जाणारे जे ग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे उदाहरणार्थ, तिचा अर्थ मी लावेन. वेद असतील, उपनिषद असतील, त्यांचा अर्थ मी लावेन. मला हा अर्थ लावण्यासाठी माझी बुद्धी पुरेशी आहे, मला दुसऱ्या कोणाकडून त्याचा आदेश नको. आणि इथे त्यांनी बरोबर संस्थात्मक धर्मावर कठोरपणे आघात केलेला आहे. संस्थात्मक धर्मात आपण पाहतो पोप आदेश काढतात, कधी मुल्ला मौलवींच्याकडून आदेश येतात, आणि आता तर बारीक सारीक जातींचं अस्मिताकरण झाल्यामुळे जातींचे प्रमुखही फतवे काढतात, हे आपण पाहतो. म्हणजे
जिथे संस्थात्मक ताकद एकवटते आणि संस्थात्मक ताकद एका मान्यतेच्या स्वरूपात उभी राहते, ती त्यावेळेला लोकांच्या जीवनावरचं जे नियंत्रण करते, त्या नियंत्रणालाच गांधीजींनी थेट विरोध केलेला आहे त्यांच्या धर्मकल्पनेत. आणि म्हणून माझ्या धर्माचा अर्थ लावण्याची अधिकार हा मला आहे, तो मी सोडणार नाही. तिसरं कारण मगाशी म्हणलं तसं, धर्मातल्या देवतांना किंवा पुरुषांना स्त्रियांना चिकटलेलं जे देवत्व आहे ते त्यांनी नाकारलेलं आहे. म्हणजे रामकृष्ण असेल किंवा ख्रिस्त असेल किंवा अन्य धर्मांचं कोणी असतील. आणि चौथा भाग त्यांनी असा म्हटलेला आहे की मी स्पिरिट ऑफ द रिलिजन, धर्माची मूलभूत प्रेरणा, आणि टेक्स्ट ऑफ द रिलिजन, धर्माच्या नावे सांगितलं गेलेला ग्रंथ, याच्यामध्ये फरक पडतो. याच्यात फरक करण्यामध्ये गांधींच्या सबंध धर्मसुधारणेच्या बीजांचा कार्यक्रम आहे. सर्व धर्मसुधारणांचं अधिष्ठान गांधी विचारात, धर्मविचारात कुठे आहे तर या फरकामध्ये आहे. काय फरक आहे हा? याच्यातनं गांधी 2-3 गोष्टी साधू पाहतात. एक, त्या म्हणतात की सर्व धर्म एका बाजूला ईश्वर निर्मित आहेत, ही त्यांची भूमिका आहे. 19वे शतक आहे हे आपण लक्षात ठेवा. आणि सर्व धर्म ईश्वर निर्मित आहेत, पण सर्व धर्मग्रंथ मानवी आहेत आणि ते मानवी असल्यामुळे अपूर्ण आहेत. त्याच्यामध्ये हीण असू शकतं आणि आहे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी मिसळल्या जाऊ शकतात माणसांकडून, त्यामुळे ते गढूळ होऊ शकतं. म्हणून धर्माची मूलभूत प्रेरणा कायम राखणं, तिच्याशी इमान राखणं, याला त्यांनी धर्माचरण असा शब्द वापरला. माझं धर्माचरण म्हणजे काय? धर्माची जी मूळची प्रेरणा आहे, सर्वांच्या प्रती असणाऱ्या मांगल्याची, सर्वांच्या प्रती असणाऱ्या कल्याणाची, त्याच्याशी मी इमान राखलं पाहिजे. आणि ते इमान राखण्यासाठी मला वेळोवेळी ही जी टेक्स्ट आहेत सगळी ही तपासली पाहिजे. म्हणजेच या सर्व धर्मग्रंथांची चिकित्सा मला करावी लागेल, कारण ती एकेका काळामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या काळामधले दोष त्याला चिकटलेले असतात. नव्या काळामध्ये पुढे जाण्यासाठी या ग्रंथांची चिकित्सा करून मी अधिकाधिक ईश्वरी प्रेरणेशी रममाण होण्याचा किंवा ईश्वरी प्रेरणेशी सुसंगत होण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच माझं धर्माचरण आहे, म्हणजेच माझं चित्तशुद्धीचं कारण आहे. आता चित्तशुद्धीबद्दल मी नंतर बोलणार आहे सर्व धर्म समभावामध्ये. त्याच्यामुळे एका बाजूला धर्माचरणाचा अर्थ गांधी असा स्पष्ट करतात की त्या भावनेशी तुम्हाला सुसंगत राहावं लागेल आणि त्याच्यासाठी धर्मग्रंथांची चिकित्सा करावी लागेल, जे काळाच्या कसोटीवर, बुद्धीच्या कसोटीवर, तर्काच्या कसोटीवर टिकणार नाही, ते मी स्वीकारणार नाही. हे मी मगाशीच बोलताना सांगितलं की ते गांधी नाकारतात. अस्पृश्यतेचा प्रश्न वगैरे या सगळ्या चर्चाच्या नंतर येतील, त्याच्यामध्ये हा सगळा भाग त्यांनी आणलेला आहे. आणि आता इथे 2 मुद्द्यांचं आपल्याला हे केलं पाहिजे. एक म्हणजे की भगवद्गीता हा भारतातल्या सर्व राजकारण्यांचा, त्या काळातल्या, विशेषतः त्या काळातले जे राजकारणी थोडेसे विद्वत्तेकडे झुकलेले होते असे, त्यांनी गीतेचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केलेला आणि गीता काय म्हणते याच्याबद्दल त्यांनी विश्लेषण केलेली आहेत. आज अर्थातच राजकारणी भगवद्गीता आणि या मार्गाला लागणं ही अशक्य गोष्ट आहे. म्हणजे भगवद्गीता काय आहे सांगितलं तरी त्यांनी पुष्कळ आहे, पण ती अशक्य गोष्ट. म्हणजे आजच्या राजकारणाचा विचार माझ्या डोळ्यासमोर येतात नाही. गांधींच्या डोळ्यासमोर जी गीता भाष्य आहे त्याच्यात एक शंकराचार्यांचं गीता भाष्य आहे, दुसरं टिळकांनी केलेलं गीता रहस्याचं गीतेचं विश्लेषण, आणि तिसरा अर्थ गांधी स्वतः लावत आहेत त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यासाठी गांधीजींनी अनासक्ती योग नावाचं पुस्तक लिहिलेलं, गीतेचा अर्थ सांगणार. गीता अकॉर्डिंग टू गांधी असं त्या मूळ इंग्रजी पुस्तकाचं नाव आहे. त्याला गांधींनी अनासक्ती योग अशा तऱ्हेचं एक नाव सुटसुटीत दिलेलं आहे. गांधीजींचा जो अत्यंत प्राणप्रिय असणारा जो सेक्रेटरी होता त्या काळातला, त्यांनी ते तयार केलेलं स्क्रिप्ट होतं, पण ते स्क्रिप्ट प्रकाशित होण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला
आणि मग गांधींनी उरलेलं काम स्वतःच्या संपादनाखाली पूर्ण करून ते साधारणतः 46-47 दरम्यान प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे. गीतेच्या बाबतीमध्ये सुद्धा टिळकांपुढे असणारे प्रश्न आणि गांधींपुढे असणारे प्रश्न समान होते. कारण कोणत्याही धर्माला 3 मूलभूत गोष्टींची उत्तर द्यावी लागतात. एक त्याची व्यक्तिविषयक धारणा काय आहे, दुसरं चित्तशुद्धीबद्दल त्याची भूमिका काय आहे, आणि तिसरं लोकसंग्रह करण्यासाठी चित्तशुद्धी आणि लोकसंग्रह याचं नातं आपापसात काय. त्यामुळे एका बाजूला लोकसंग्रह, कर्तव्य, चित्तशुद्धी आणि धर्माशी निगडीत असणाऱ्या बाकीच्या गोष्टी, ह्या सगळ्याचा विचार टिळकांनी एका प्रकारे केला, गांधींनी एका प्रकारे केला आणि शंकराचार्यांनी एका वेगळ्या प्रकारे केला. शंकराचार्यांच्या गीता भाष्यामध्ये सगळ्यात प्रमुख जर काय असेल तर गीता नेमकी कशाची आहे, काय सांगते, हा वादाचा प्रश्न आहे. गीतेमध्ये जवळपास 7 ते 8 प्रकारचे योग सांगितलेले आणि शंकराचार्यांनी त्या सगळ्याचा अन्वयाचा लावताना गीता ही संन्यास मार्गी आहे. त्यामुळे गीतेचा सगळा फ्लो हा संन्यास धर्माच्या विवेचनाकडे जातो आणि ते गीतेचं महत्व आहे. त्यामुळे संन्यास ही भारतातल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेमध्ये किंवा एकूण जी आश्रम व्यवस्था सांगितली त्याच्यामधली शेवटची अवस्था आहे आणि तिकडे जावं जास्तीत जास्त करून या प्रकारचा संन्यास योग गीता सांगते. म्हणून गीतेचा त्यांनी लावलेला सगळा अर्थ हा संन्यास मार्गी आहे. आता याला एक कारण आहे असं मला स्वतःला वाटतं. कुठलं कारण आहे? शंकराचार्यांच्या मूलभूत तत्वज्ञानामध्येच जग मिथ्या आहे, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. त्याच्यामुळे मिथ्या जगाचा विचार किती काळ करायचा आणि मिथ्या जगाच्या विचारातून म्हणजे मिथ्या जगाविषयी असणाऱ्या भ्रमामधून मुक्त होणं आणि मोक्षाच्या दिशेने जायचं असेल तर तुम्हाला या सगळ्याचा त्याग करायला पाहिजे. या सगळ्याचा त्याग करायची पहिली पायरी म्हणून संन्यासाकडे तुम्हाला वळायला, ही एक भूमिका त्यांची. शंकराचार्यांना कोणताही स्वातंत्र्य लढा चालवायचा नव्हता. त्याचा 8वं शतक आहे. भारताची गुलामगिरी सुद्धा 19व्या शतकामध्ये जी पूर्ण झाली ती व्हायची होती आणि हिंदू धर्माचं एक विकेंद्रित स्वरूप त्या काळात या पद्धतीचं अस्तित्वात होतं की निरनिराळ्या स्मृती निरनिराळ्या भागामध्ये कार्यरत होत्या. मनुस्मृती जरी 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये कार्यरत राहिली आणि तिचा एकंदर प्रभाव हिंदूंच्या जीवनावर आणि वर्तनावर राहिला तरी अन्य स्मृती ही ठिकठिकाणी होत्या. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असेल ज्ञानेश्वराची किंवा बंगालमध्ये दयाळबागाची असेल, आपल्याकडे मिताक्षरा असेल, काही ठिकाणी भार्गव स्मृती असेल, अशा निरनिराळ्या स्मृतींचा अंमल आणि त्यांचे समुदाय हे निरनिराळ्या भागामध्ये आपल्याला दिसतात. आणि त्याच्यावर एक साधारणतः उत्तर काढण्याचा भाग म्हणून शंकराचार्यांनी गीतेला संन्यास मार्गाकडे ढकललं. टिळकांच्या पुढचा प्रश्न वेगळा होता. टिळक स्वतःला साधक मानत होते, ही गोष्ट खरी आहे, पण टिळकांचा सिद्ध पुरुषाच्या प्रक्रियेवरही विश्वास होता आणि सिद्ध पुरुषाचा शब्द प्रमाण मानावा हे टिळकांच्या गीता रहस्यातलं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. कारण त्यांना चित्तशुद्धी आणि लोकसंग्रह याचा ताळमेळ घालायचा होता. मग टिळकांच्या पुढचा प्रश्न काय होता की हा सगळा समुदाय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे किंवा स्वातंत्र्य लढ्याकडे ढकलता येण्यासाठी कर्मप्रवण केला पाहिजे, कार्यप्रवण केला पाहिजे. आणि तो कार्यप्रवण करायचा असेल तर गीतेला संन्यास मार्गी ठरवून उपयोग नाही, गीतेला कर्ममार्गी ठरवायला पाहिजे. म्हणून टिळकांनी गीतेचा अन्वयार्थ कर्मयोगाच्या अंगाने लावला आणि कर्मयोगाच्या अंगाने लावताना त्यांना असा प्रश्न आला की चित्ताची शुद्धी आणि मोक्ष आणि लोकसंग्रह यांचं नातं आपण कसं जोडायचं. टिळक असं म्हणाले की सिद्ध पुरुषाच्या प्रक्रियेवर माझा विश्वास असल्यामुळे जे सिद्ध पुरुष आहेत त्यांच्या शब्दाला प्रामाणिक दिलं पाहिजे एक. आणि सिद्ध पुरुषांनी जरी काही चूक केली तरी सुद्धा ती समजून घेतली पाहिजे, ती क्षमस्वास या अंगाने मानली पाहिजे. कारण सिद्ध पुरुषाला विशिष्ट कर्माची जबाबदारी नाही, तो मार्गदर्शन करेल वरती बसून. आणि म्हणून ते असं म्हणाले की सार्वजनिक काम करत असताना
लोकसंग्रह करत असताना, लढे लढत असताना माणसाचं चित्त अशुद्ध होऊ शकतं. ते अशुद्ध चित्त आम्हाला काही काळ राहील, पण त्याच्यासाठी आम्ही लढा थांबवणार नाही. अन्यायाविरुद्धचा किंवा अन्य जो कुठला आम्ही करणार असू संघर्ष, तो थांबवणार नाही. आणि तसं असल्याच्यामुळे सिद्ध पुरुषांनी जर आम्हाला काही त्यात मार्गदर्शन केलं तर ते हवंच आहे. म्हणून आम्ही चित्तशुद्धी होईपर्यंत संघर्ष करणार नाही, ही भूमिका घेणार नाही. ही भूमिका काही आधीच्या धर्मपंथांनी घेतली आहे. ज्यांचा चित्तशुद्धीवरच फक्त भर होता त्यांनी सामाजिक संघर्ष नाकारलेत भारताच्या इतिहासामध्ये. टिळकांनी हा एका पेचाला उत्तर देताना, त्यांच्या पुढच्या पेचाला, थोडी चित्त अशुद्ध राहील पण संघर्ष महत्वाचा आहे, लोकसंग्रह महत्वाचा आहे, ते केलं पाहिजे याची भूमिका घेतली. कारण संघर्ष ही चित्तशुद्धी अशा पेचात्मक स्वरूपामध्ये टिळक प्रश्नाकडे पाहतो. इथे गांधींचं पुन्हा वेगळेपण आपल्याला दिसतं. गांधींनी ज्या वेळेला गीतेचा अर्थ लावण्याची पद्धती स्वतःची शोधली अनासक्त योगाच्या अंगाने, त्यावेळी ते असं म्हणाले की चित्त अशुद्धच व्हायला पाहिजे हे कोणी सांगितलं. दुसरी गोष्ट, आतापर्यंतचे सर्व युद्ध, सर्व लढे हे शस्त्राच्या साह्याने झालेले आहेत आणि म्हणून चित्तशुद्ध अशुद्ध हा तुम्हाला भ्रम निर्माण होतो. माणूस न मारता संघर्ष करता येतो आणि चित्ताची शुद्धीही राखता येते, हे मला सिद्ध करायचं आहे. तर मग त्याच्यासाठीचा लढ्याचा जो नवा प्रकार युद्धाचा गांधींनी सुरू केला तो सत्याग्रहाचा आहे. सत्याग्रही पद्धतीने जर संघर्ष झाले तर चित्त अशुद्ध व्हायचं कारण नाही, कारण सत्याग्रहाचा पाया हा मुळातच द्वेषावर आधारलेला नाही. संघर्ष करायचा आहे, अन्यायाच्या विरोधी उभं राहायचं आहे, पण द्वेषाच्या पातळीवर उभं राहायचं नाही आहे. त्यामुळे मला कोणाचा द्वेष नाही, मी शत्रुभावी दृष्टी ठेवून संघर्षात उतरत नाही. जो आजचा सगळे संघर्ष आपण जे पाहतो, युद्ध जी पाहतो, त्याचा मुख्य आधार हा शत्रुभावी दृष्टिकोन हा आहे की हा आमचा शत्रूच आहे. पण त्याचं निर्धारण करणं, पार अगदी खणून काढणं इथपर्यंत आपण जातो, हे मुळातच गांधींना मान्य नाही. त्याच्यामुळे ते असं म्हणतात की सगळ्या युद्धांना आता सत्याग्रही युद्धाचं स्वरूप दिलं पाहिजे. आणि म्हणून महाभारताचा अर्थ लावताना टिळकांनी महाभारताकडे घडलेली एक ऐतिहासिक घडामोड या अंगाने पाहिलं होतं, ते गांधींनी नाकारलं. ते असं म्हणतात महाभारताचा संघर्ष काय आहे. टिळकांनी प्रश्न उपस्थित केला की अर्जुनाची अहिंसा होती म्हणजे काय होईल. अर्जुनाला श्रीकृष्ण काय सांगतायत की समोर कोण आहे तू बघू नकोस, तू लढायला तयार हो, कारण तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा धर्म लढणे आहे, समोरच्यांचा विचार करणे नाही. अर्जुनाच्या मनामध्ये सुद्धा आपल्याला असं वाटतं की सगळ्यांना कसं मारायचा हा प्रश्न आला, असा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये आलेला नाही. अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आला की जी माझी भावंड आहेत, चुलत काय जी काय असतील नात्याने, त्यांना कसं मारू. म्हणजे बाकीचे जे युद्धामध्ये सहभागी झाले कौरवांच्या बाजूनी भावंड सोडून, ते जे मेले तरी चालतील, त्याचं मला काही सहज सुचक नाही, पण माझ्या भावंडांची मी हत्या कसा करू. गांधी म्हणले ही अहिंसा. एक तर अहिंसेत कोणाचीच हत्या होणार नाही, आणि जर हिंसा स्वीकारायची असेल तर कोणाला स्पेअर करायचं कारण. या सगळ्या डायकोटॉमीवर हा उपाय आहे की मी संघर्ष हा अहिंसक पद्धतीने उभा करेन. आणि म्हणून आचार्य भागवतांनी गांधींच्या धर्मकल्पनेवर भाष्य करताना असं म्हटलेलं होतं की त्यांनी कर्मयोग आणि संन्यास या दोन्हीमधून मार्ग काढून गीतेला एक वेगळं नवीन अधिष्ठान मिळवून दिलं. गीतेचा एक नवा अन्वय अर्थ त्यांनी लावला. आणि म्हणून युद्धाची कल्पना सत्याग्रहाच्या पातळीवर नेणं हे आचार्य जावडेकरांनी म्हटल्याप्रमाणे गांधींची हिंदू धर्माला मिळालेली देणगी आहे गीतेच्या नव्या अर्थात. आणि म्हणून तिथे त्यांनी असं सांगितलं की सत्याग्रही पद्धतीने तुम्ही गेलात, चित्त अशुद्ध व्हायचं कारण नाही, संघर्ष टाळण्याचं पण काही कारण नाही. आपल्याला संघर्षही करता येईल, चित्तही शुद्ध राहील, उद्दिष्टापर्यंत जाता येईल. आणि प्रत्येक सत्याग्रहाचा संघर्ष जो असतो, सत्याग्रहातून निर्माण झालेला, त्याच्यातून मिळालेलं यश हे अधिक उच्चतर समाज जीवनाकडे जाणारं असतं. म्हणजे त्याच्यामधली संस्कृती अधिक समृद्ध होत असती, असं गांधींना त्याच्या बाबतीमध्ये म्हणायचं होतं. आणि म्हणून त्यांनी हा सगळा गीतेचा अर्थ लावण्याचा प्रकार.
हिंदू धर्माकडे त्या काळातल्या जर पाहिलं किंवा आजच्याही काळातलं पाहिलं, आता उदाहरणार्थ चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा जो ग्रंथ आहे लिहिला गेलेला, त्या ग्रंथामध्ये जवळपास हिंदूंनी किती व्रत करावी याची 2000 व्रतांची यादी दिलेली आहे. वर्षाला 365 दिवस आहेत, पण 2000 व्रत हिंदूंनी केली पाहिजे जे हिंदू म्हणवतात ते. आता हे करत बसले असते तर हिंदूंना दुसरं काहीच करता आलं नसतं. गांधीजी असं म्हणाले की ह्या व्रतांच्याकडे जाण्याचं कारण नाही, आपण नवीन व्रतांचा शोध घेतला पाहिजे. नवीन व्रत कोणती? आता व्रत हा शब्द सुद्धा गांधींनी जाणीवपूर्वक वापरला आहे, कारण भारतामध्ये व्रत या संकल्पनेला महत्व आहे. आणि विशेषतः भारतामधल्या ज्या स्त्रिया आहेत धार्मिक, कुठल्याही धर्मातल्या असो, त्यांच्या माथी व्रतवैकल्य मारली गेलेली आहेत. पण त्या व्रतांमधून त्यांच्यामध्ये एक सहनशीलता सुद्धा निर्माण झालेली आणि सामर्थ्य निर्माण झाले. त्यामुळे त्याचा उपयोग करून घेऊन त्यांनाही आपल्याला स्वातंत्र्य लढ्यामध्ये आंदोलनामध्ये घेता येईल, हा एक भाग आहे. आणि व्रताकडे माणसं ज्या मनोभाविकतेनं पाहतात ती नव्या व्रतांना आपल्याला अत्यावश्यक असणारी गोष्ट आहे. म्हणून त्यांनी धर्माला नवे आयाम कोणते दिले तर एका बाजूला श्रमाची आराधना, व्रत, आणि तिसऱ्या बाजूला सेवा. ही सेवा जी आहे ही हिंदू धर्मामध्ये ॲबसेंटच होती कुठेच, आणि ही सेवा केली पाहिजे ही ख्रिश्चॅनिटीमधून त्यांना मिळालेली कल्पना आहे, देणगी आहे. ती त्यांनी नाकारलेली नाही, कारण ते कुठल्या धर्मातून काय घेता येतं याच्याबद्दल ओपन माइंडेड होते. त्याच्यामुळे ती सेवा आणि सेवेचा उपयोग व्रतस्थ पद्धतीनं करणं, श्रमाची आराधना करणं, आणि मग वैराग्य आणि संन्यासाला वेगळा अर्थ देता येतो हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून वैराग्याचं रूपांतर विश्वस्त वृत्तीमध्ये करता येतं आणि संन्यासाचं रूपांतर समाजोपयोगी कामामध्ये करता येतं. या सगळ्या अभिनव गोष्टी त्यांनी हिंदू धर्माच्या नव्या अर्थान्वयांमध्ये आपल्याला आणून ठेवलेल्या दिसतात. आणि म्हणून इथे गांधींच्या हिंदू धर्माच्या कल्पनेमध्ये एका बाजूला हे सगळी व्रत आहेत आणि त्याच्या जोडीला त्यांनी एकादश व्रताची संकल्पना मांडलेली आहे. ती धर्मातली संकल्पना आहे पण भौतिक आहे. एकादश व्रत जी सगळी आहेत, अहिंसा, सत्य, असते, ब्रह्मचर्य, असंग्रह वगैरे जी काही सगळी आहेत, ही सगळ्या व्रतांचा अनुनय जर माणसांकडून झाला तर एक नवी समाज रचना आपोआपच तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजे एका अर्थानं नव्या समाज रचनेचा आराखड्याचा पायाभूत काय हे असेल तर एकादश व्रत आहेत. त्याच्यामध्ये अमाप होणाऱ्या भांडवली उत्पादनात संपत्ती संचय, वस्तूचा संचय, परदेशींची भावना म्हणजे स्वामित्वाची भावना, या सगळ्याचं निराकरण करणारी व्रत एकादश व्रतामध्ये आहेत. आणि समाज चालणार तो अहिंसक पद्धतीनं, संघर्षही अहिंसक पद्धतीनंच झाले पाहिजेत. या पद्धतीचा समाज हा आधुनिक नागरिक समाजापेक्षा वेगळा नाही. मॉडर्न सिव्हिल सोसायटीमध्ये ज्या प्रकारचं एक हे आहे, उलट आधुनिक समाज जीवनामधले दोष काही शिल्लकच आहेत. म्हणजे वस्तू संचयाचा असेल, धनसंचयाचा असेल, स्वामित्वाच्या कल्पनेचा असेल, हे भांडवलशाहीमधले दोष आजही आहेत. पण याच्यावरही मात करायची असेल तर एकादश व्रत आणि त्याच्याशी जोडलेला हा सगळा विचार हा आपल्याला एकत्रित आणला पाहिजे असं गांधी म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे संघर्ष निर्माण होण्याचं कारण काय मुळातलं तर ते आसक्ती हे कारण आहे. ही आसक्ती नाहीशी झाल्याशिवाय कर्मफल त्याग सुद्धा शक्य नाही असं गांधींनी म्हटले. टिळकांच्या गांधींच्यातला तो एक वाद होता. कर्मफल त्याग जर तुम्हाला करायचा असेल तर आसक्ती सोडा. कारण आसक्ती याचा अर्थच मुळात असा आहे, मी जे करतो त्याचं फळ मला मिळालंच पाहिजे आणि त्या मिळण्यासाठी मी हे करणार आहे. कदाचित ते माझं मला मिळालं पाहिजे, दुसऱ्याचंही मला मिळालं पाहिजे ही भावना त्याच्यामध्ये असू शकते. म्हणून आसक्ती सुटली तर अनेक संघर्षांची मुळं संपुष्टात येतील. आता या सगळ्यांनी मिळून बनवलेली जी धार्मिक धर्माची कल्पना आहे गांधींची, त्याची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती त्यांनी पुष्कळ वाढवली आणि नव्या नव्या संकल्पनांना अर्थ दिला. त्याच्यामध्ये संन्यास असेल, वैराग्य असेल, वर्णाच्या बाबतीमध्ये 1919च्या आसपासची मला वाटते गोष्ट असेल. एका शास्त्रीयाशी त्यांचा संवाद चालू असताना त्यांनी ती लक्ष्मी नावाची मुलगी
त्यांच्या घरामध्ये राहत होती, अस्पृश्य समाजातली. तर गांधी त्या माणसाला असं म्हणाले शास्त्रीला की माझा वर्णधर्म मला अस्पृश्याची मुलगी घरात ठेवायला, तिच्याबरोबर सहभोजन करायला, तिच्या हातचं पाणी प्यायला परवानगी देते. तर लक्षात घ्या, माझा वर्णधर्म असं ते म्हणतात. म्हणजे इथे पुन्हा वर्णाचा अर्थ मीच लावणार आहे, धर्माचा अर्थ मीच लावणार आहे. आणि म्हणून ते पुढे असं म्हणाले, वर्णाचा अर्थ जो निहित पद्धतीने ठरलेला आहे चातुर्वर्ण्याच्या किंवा या चौकटीमध्ये, तो मी मान्य करत नाही. कर्माने वर्ण बदलता येतं, आणि कर्माने वर्ण बदलता येत असल्यामुळे वर्णधर्म जरी चालू राहिला तरी त्याच्यातली विषमता जाऊ शकते, कारण कर्माला महत्व आहे, वर्णाला महत्व नाही. आणि म्हणून ज्या वेळेला आप्पासाहेब पटवर्धन तुरुंगामध्ये असताना त्यांचं त्या जेलरशी भांडण झालं, कारण आप्पासाहेब पटवर्धन नेहमी असं म्हणायचे की मला भंगी काम करायला परवानगी दे. आणि तो जो ब्रिटिश जेलर होता तो म्हणायचा तुम्हाला ही परवानगी मिळणार नाही, कारण तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्हाला हे काम आम्ही कसं देऊ. शेवटी ते म्हणले मी सत्याग्रह करीन, संघर्ष करीन. आणि गांधी म्हणाले त्यांची भूमिका अगदी बरोबर आहे. आणि त्या सत्याग्रहापुढे दडपण येऊन जेलरनी त्यांना शेवटी भंगी काम दिलं. त्यांना वर्णमुक्त व्हायचं होतं. हीच वर्णमुक्ती विनोबांनी आणि गांधींनी नागपूर आणि इकडे 100-150 ब्राह्मण समाजातले तरुण निर्माण करून गुरं फाडण्याचा व्यवसाय त्यांना शिकवला. जो फक्त एका विशिष्ट जातीला असाइन झालेला होता तो आता ब्राह्मणांच्याकडेच येऊ शकतो. कर्म बदललं तर वर्ण बदलू शकतो तुमचा, हे अगदी सरळ सरळ त्यांनी सिद्ध केलेली गोष्ट होती. म्हणून वर्णाचाही अर्थ मीच लावेन, या पद्धतीने गांधी या सगळ्या धर्माकडे पाहतात. आता सर्व धर्म समभावाबद्दल मग असं काय वेगळेपण आहे? एक बावट कल्पना आहे का? सर्व धर्म समभाव या गोष्टीची टिंगल नास्तिकांनी पण केली, कारण ते धर्मच मानत नाही. आस्तिकांना ती बऱ्याचदा भोंगळ वाटली. हिंदुत्ववाद्यांना ती काही त्याच्याबद्दल आस्था वाढायचं कारणच नव्हतं. बुद्धिप्रामाण्यवादाने त्याची पुष्कळ चेष्टा केली. मग त्याला महत्व आहे की नाही? मला असं वाटतं गांधींच्या धर्मचिंतनातला हा सगळ्यात महत्वाचा गाव आहे. तिथे गांधी काय सांगतायत हे नीट लक्षात घेतल्याशिवाय सर्व समभाव आपल्याला कळणार नाही असं मला वाटतं. उदाहरणार्थ ते असं म्हणतात की सर्व धर्म ईश्वरी आहेत, धर्मग्रंथ मानवी आहेत. हा एक भाग आपण पाहिला. पण सर्व धर्म ईश्वरी असल्याच्यामुळे ईश्वराच्या निर्मितीत विषमता असू शकत नाही, म्हणून ते सर्व धर्म समान आहेत. सर्व धर्म समानत्व, जसं सर्वस्पर्श समानत्व असतं तसं सर्व धर्म समानत्व आहे. सगळे धर्म समान आहेत. आणि सर्व धर्म समान असल्याच्यामुळं माझ्या धर्मात जसं काही चांगल्या किंवा वाईट गोष्टी आहेत, तशा दुसऱ्यांच्या धर्मातही चांगल्या किंवा वाईट गोष्टी असणारच. आणि म्हणून मला माझ्या धर्मातलं हीन काढून दुसऱ्याच्या धर्मातल्या त्या चांगल्या गोष्टी मला माझ्या धर्मात इन्कॉर्पोरेट करता यायला पाहिजेत. माझ्या धर्मातल्या अन्य धर्मीयांना इन्कॉर्पोरेट करता यायला पाहिजेत. याचाच अर्थ खऱ्या धर्माची भावना जागती ठेवून आपण एकमेकांच्या धर्मामधल्या चांगल्या गोष्टींची संवादाच्या पातळीवर देवाणघेवाण केली तर एक उन्नत प्रकारचं धर्मजीवन तयार होईल की जे नागरी समाजाला पूरक, ही त्यांची मूळची कल्पना आहे. आणि म्हणून ते जेव्हा असं म्हणतात की मला चांगला हिंदू व्हायचा असेल तर चांगला मुसलमान होता यायला पाहिजे, चांगला ख्रिश्चन होता यायला पाहिजे, चांगला शीख होता यायला पाहिजे किंवा दुसऱ्या कुठल्या धर्माचा असेल, मला ते चांगलेपणाने व्हायचं असेल तर मला माझ्या घराची दार खिडक्या ओपन ठेवल्या पाहिजे. पायात मी माझा हलू देणार नाही, पण ते येणारं सगळं वारं जे आहे ती माझ्या याच्यात घेऊन मी माझ्या धर्माला एक सतत नवीन रूप देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे मीच केलं पाहिजे असं नव्हे. या पद्धतीने विचार करणाऱ्या प्रत्येक धर्मियानं ते केलं तर आपोआपच प्रत्येक धर्मामध्ये अंतर्गत पातळीवर धर्माच्या चिकित्सेला सुरुवात होईल. आणि ही चिकित्सा त्या त्या गटामधून पुढे आल्याच्यामुळं आणि इतरांशी सहानुभूती राखत असल्यामुळे कदाचित याच्यातून काही नवीन सुद्धा संकल्पना निर्माण होतील, धर्माधर्मामध्ये नवीन भर पडत जाईल आणि एका चांगल्या जीवनाचा संदेश देईल. तिथे संघर्षाची मुळं संपली. आता या संकल्पनेवर महाराष्ट्राला सगळ्यात मोठा आक्षेप दोन विद्वानांनी घेतलेला आहे. एक नरहर कुरुंदकर जे आपल्या सगळ्यांनाच आदरणीय आहे, आणि दुसऱ्या अलीकडे त्यांच्या धर्तीवर भाषण करणारे सुरेश द्वादशीवर.
तेही आधीवर वादेश्वरांचा आदर आक्षेप हा कुरूंदकरांच्यापेक्षा वेगळा नाही आहे, म्हणून मी त्यांचा वेगळा विचार करेन. कुरूंदकरांचा आक्षेप काय, सर्व धर्म सारखे आहेत किंवा समान आहेत याचा अर्थ सर्व धर्म खोटे आहेत असं गांधींना अभिप्रेत होता, असं कुरूंदकरांनी म्हटलं. आता गांधींना सर्व धर्म खोटे आहेत हे अभिप्रेत आहे का मुळात? नाहीतर मग हिंदू मुस्लिम ऐक्यात एवढं हे करायचं कारण काय होतं? काही करून हे ऐक्य व्हायला पाहिजे. त्यांच्या जीवनातल्या ज्या 3 बाबी होत्या, हिंदू मुस्लिम ऐक्य असेल, स्वराज्य असेल आणि हे खादी वगैरे हा सगळा जो भाग होता तो अस्पृश्यता निर्मूलन वगैरे, काय कारण होतं मग त्यांना? सगळे धर्म खोटे असतील तर खोट्या धर्माच्या नावाला काय ख्याती लागली असते? खोट्या धर्मासाठी एखाद्या छोटं कशाला सांगितलं? म्हणजे सर्व धर्म खोटे आहेत याच्यापेक्षा सर्व धर्म समान आहेत याच्यामधून एक मुद्दा तातडीनं साध्य होतो. तो कोणता? सगळे धर्म समान असतील तर धर्मांतराची गरज नाही. धर्मांतर कशाला करायचं? सगळे धर्म सारखे असतील तर तुम्ही समजावून घ्या एकमेकांचं धर्मगीत काय ते, धर्मातल्या काय काय बाबी आहेत ते समजून घ्या, एकमेकांच्या मध्ये देवाणघेवाण करा. आणि संस्कृतीची देवाणघेवाण संबंध इतिहासामध्ये अशीच होत आलेली आहे. जे जे समुदाय भिन्न संस्कृतीचे एकत्र राहतात त्यांच्यामध्ये पुष्कळ देवाणघेवाण होऊन नव्या नव्या संस्कृतींचा संकर झालेला आपल्याला दिसतो. हे धर्मांच्या बाबतीतही घडणे शक्य आहे. तेव्हा सर्व धर्म खोटे आहेत हे कुरूंदकरांचं म्हणणं खोटं आहे. धर्म खरा आहे, कुरूंदकरांचं म्हणणं खोटं आहे. आणि सर्व धर्म खरे असल्यामुळेच, ते समान असल्यामुळेच आणि त्याचा अर्थ लावायचा अधिकार प्रत्येकाने घेतल्यामुळेच आम्हाला धर्म सुधारणा करणं शक्य आहे. धर्म सुधारणा करायच्याच नसतील, धर्म खोटे आहेत म्हणून गांधीजी गप्पा बसले असते. म्हणून कुरूंदकरांचा हा अन्वय अर्थ तर्कालाही पटणारा नाही, वास्तवालाही पटणारा नाही असं दुर्दैवाने म्हणायला लागतं. आता या सगळ्या याच्यामधून गांधींच्या पुढे अजून 2 गोष्टी शिल्लक. धर्म नाहीसा होत नाही हे आपण पाहिलं, लोकांच्या मनातून धर्मभावना जात नाही आपण पाहिल्या. इतिहासामध्ये जे उपाय झाले त्याच्यामध्ये आपण एक सेक्युलर स्टेट स्वीकारलं, म्हणजे धर्म आणि राज्याची फारकत करून बघितली. ठीक आहे, लोक म्हणाले तुमचे निर्णय तुम्ही घ्या, आमच्या धर्माचे निर्णय आम्ही घेऊ. धर्मजीवन चालू राहिलं, घरातही चालू राहिलं, बाहेरही चालू राहिलं ना. आता बाहेर जास्त चालू राहिलेलं आपण पाहतो. याच्यात काही फरक पडला नाही. सोव्हिएट रशियामध्ये 70 वर्ष कम्युनिस्टांची राजवट होती, हुकुमशाही होती. धर्माच्या कुठल्याही स्वरूपातल्या प्रकटीकरणाला बंदी होती. त्यामुळं चर्चेस बंद असल्यासारखी होती. पण ज्या वेळेला ही क्रांती फसली 90 साली, 15 राष्ट्र पुन्हा वेगळी झाली, त्याच्यानंतर सोव्हिएत रशियामध्ये धर्मभावनेला पूर आलेला दिसतो. चर्चेसमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जायला लागले पुन्हा. कुठेतरी ती माणसाच्या अंतर्विश्वातली एक गरज असली पाहिजे, एवढं तर नक्की आहे. सायकोलॉजीच्या अंगाने काही म्हणा, पण ती आहे गरज कुठेतरी, त्याला ते अंतर्मुख आहे. पण दुर्दैवाने माणसांना बहिर्मुख धर्मांना सामोरं जावं लागतं. हा विसंवाद आहे आजच्या काळातला धर्मप्रेरणांचा. पण असं असल्याच्यामुळे तो नाहीसा झाला नाही, होणार नाही. जग नास्तिक होईल की नाही मला माहिती नाही. काही लोक नास्तिक होऊ शकतील, लक्षणीय संख्येने लोक नास्तिक असतील, सगळं जग नास्तिक होईल की नाही सांगता येत. मग ईश्वर असेल तर तो कसा असावा याचा विचार करायला पाहिजे. धर्म शिल्लक राहणार असेल तर तो कोणत्या स्वरूपात राहावा त्याचाही विचार करायला पाहिजे. आणि धर्म शिल्लक राहणार असेल नागरी समाजामध्ये तर तो सर्व धर्म समभावाच्या रूपातच शिल्लक राहायला पाहिजे. कारण सर्व धर्मांचा आपापसामध्ये संवाद व्हायला पाहिजे आणि तो संवाद नागरी जीवनात होऊ शकतो. आणि त्यासाठी सर्व धर्मांमधल्या सुधारणांच्या चळवळींना पाठिंबा दिला पाहिजे. पुरोगामी मंडळींनी ही चूक अनेक वर्षे केली, धर्मसुधारणांकडे पाठ फिरवलेली आहे. धर्माच्या अंतर्गत काय चाललं याच्यापासून आपण बाजूला गेलो. काही अपवादात्मकरित्या ज्या ज्या वेळेला धर्मप्रमुखांनी काही विधानं केली त्यावेळेला आपण प्रतिकारही केला. मात्र कुमारने तर शंकराचार्यांबरोबर वादविवाद सुद्धा केलेला होता. वादविवाद पूर्वी रानड्यांनी केला, त्याच्यानंतर पुण्यात मला वाटतं कुमारनेच केला असेल, बाकी कोणी केलेलं मला आठवत नाही. पण म्हणजे हे सगळं घडतं तेव्हा तुम्हाला हे करावंच लागेल. मग धर्म नाकारण्याचं ढोंग कशाला करायचं? आणि महाराष्ट्राचं दुर्दैव हे आहे, महाराष्ट्रामधला सगळा सेक्युलरिझम हा नास्तिकतेच्या अंगाने हे केला गेलेला आहे, फॉरवर्ड केला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा अपयश त्यात. म्हणजे धार्मिक माणसाला सेक्युलर होता येईल की नाही
या प्रश्नाचं महाराष्ट्रातलं उत्तर निगेटिव्ह आहे. नाही, त्यांनी सोडलं पाहिजे. मग त्या अर्थानं कुरुंदकर, दळवाई, शहा ही परंपरा जर पाहिलीत तर मुसलमान कधीही सेक्युलर होऊ शकत नाही. मग सेक्युलरिझमचा अर्थ काय तुमच्या, आणि सेक्युलरिझम सहन कोण करणार? सेक्युलरिझम जर तुम्हाला हवा असेल तर लोकांना हे आश्वासन मिळालं पाहिजे की मी धार्मिक राहून सुद्धा सेक्युलर होऊ शकतो, आणि होतात तो. सगळे हिंदू लोक धार्मिक असताना सुद्धा विविध प्रकारच्या लसी टोचून घेतात, शासनाचे नियम मान्य करतात. अपवादात्मक काही मंडळी असतील की सोडून देऊ आपण, लोक काही त्याच्या पलीकडताच नाहीत. व्रत घरात करायचे करतात, पण शासनाचा नियम पाळतात. त्यांना जर सेक्युलर होता येतं तर मुसलमानांना, ख्रिश्चनांना आणि इतरांना का नाही सेक्युलर होता येऊ शकत? होता यायला पाहिजे. साने गुरुजींना तुम्ही सेक्युलर म्हणणार की नाही? मी म्हणेन साने गुरुजी सेक्युलर होते. धार्मिक होते का? होते, पण त्यांची धर्मबुद्धी अस्पृश्यांच्या न्यायावर उभारलेली होती. विठ्ठल आणि पंढरी किंवा गांधींनी असं म्हणले की नाम परंपरा मला मान्य आहे, देऊळ बांधण्यापेक्षा, देवळात जाण्यापेक्षा नाम परंपरा मला जास्त पसंत आहे, असं गांधीजींचं म्हणणं आहे. याचं कारण का? नामाने जर मुक्ती मिळत असेल, नामाचा अधिकार सर्वांना आहे, तो कोणाकडनं काढूनच घेता येत नाही तुम्ही ठरवलं तरी कोणी. आणि त्याच्यामुळे नामाचा अधिकार जर सर्वांना असेल तर नाम परंपरा मला मान्य आहे, त्याच्यामधून एक समता प्रस्थापित होऊ शकते. आणि म्हणून त्याच्यासाठी जर धर्म राहणार असेल तर तो सर्व धर्म संवादी स्वरूपात राहायला पाहिजे, सर्व धर्म समभाव पाहिजे. सर्व धर्मांच्या पंडितांच्या चर्चेचं एक व्यासपीठ महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या सगळ्या जीवनामध्ये, नागरी समाजामध्ये असलं पाहिजे. तिथे निर्भयपणे आणि निकोपपणे वादविवाद व्हायला पाहिजेत. धर्माधर्माच्या ह्याच्यातली देवाणघेवाण व्हायला पाहिजे. आत्ताची आपली निकोपणा म्हणा किंवा धर्माची एकजूट केव्हा दिसते, एखादं युद्ध निघालं तर सर्व धर्मियांनी मिळून एक पत्रक काढणं, एकत्र येणं, ही देवाणघेवाण नाही. हे आपापलं राखून एकत्र येण्याचा प्रकार आहे. त्या देवाणघेवाणीमध्ये राखायचं काही नाही आहे आपापलं, तुमचं जे आहे ते आहे, पण त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर सर्व धर्म समभाव रुजेल, आणि तो रुजला तरच सेक्युलरिझमला यश आहे. सेक्युलरिझमच्या यशाची पूर्वअट ती आहे की सर्व धर्म समभाव हा रुजलेला असला पाहिजे, आणि त्याची रुजवणूक ही संवादातून होणारी आहे. म्हणून तो संवाद अखंड चालू राहायला पाहिजे. यासाठी गांधींचा सर्वधर्म समभावात आग्रह होता असं मला वाटतं. मी इथे थांबतो. याच्यामध्ये आणखीन काही मुद्दे आपल्याला चर्चेमध्ये हे करायचे असतील तर आपण करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि सर्वधर्म समभाव या विषयावरती आपण अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी या ठिकाणी केली. आपण थोडा वेळ प्रश्नोत्तरचं सेशन घेऊयात. कोणाला काही प्रश्न असेल त्यांनी सरांना विचारावेत. दोन माझे प्रश्न म्हणा किंवा कॉमेंट्स. मी अनवर राजन. एकतर महात्मा गांधींनी एका ठिकाणी प्रार्थना सभेमध्ये जे म्हटलेलं आहे ते मला खूप महत्वाचं वाटतं की जगामधला कुठलाही धर्म हा परिपूर्ण नाहीये. दुसरं, धर्माची जी सगळी मांडणी आहे ते समजून घेण्याला माझ्यासारखा माणूस म्हणजे गांधी म्हणतात अपुरा आहे. म्हणजे आमचं आकलन हे अपुरं आहे आणि कुठलाही धर्म परिपूर्ण नाही. तर याच्यामध्ये मला वाटतं खूप गोष्टी येऊन जातात. पण दुसऱ्या टोकाला असं पण आहे जे त्याच्यामध्ये म्हटलं नसलं तरी जे गांधींनी आयुष्यभर जे सांगितलं की कुठलाही धर्म पूर्णपणे टाकाऊ नाही, परिपूर्ण जरी नसला. आमचं जे चुकले ते म्हणजे सर्व धर्म समभाव एवढंच शक्य असतो की सगळे धर्म टाकावे ही एकमेव मांडणी सर्व धर्म समभावाची अशी मांडणी करणारे आमचे अनेक मित्र आयुष्यभर आम्हाला भेटत राहिले. तर ते दोन्ही चुकीचे आहे की कुठलाही धर्म परिपूर्ण नाही, परफेक्ट नाहीये, आणि कुठलाही धर्म पूर्णपणे टाकाऊ नाही या भूमिके स्वीकारल्याशिवाय पुढे सर्व धर्म समभावाकडे आपल्याला जाता येत नाही. दुसरा भाग असा आहे की मला एक वाटतं की सर्व धर्म समभाव आणि सेक्युलरिझम म्हणजे सेक्युलरिझमची व्याख्या काय तर सर्व धर्म समभाव
हे जे म्हटलं जातं तर ते मुळामध्ये सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्षता ही संकल्पना आणि सर्व धर्म समभाव या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. सर्व धर्म समभाव ही सेक्युलरिझमशी संबंधित नाही, ती लोकशाहीशी संबंधित आहे. आणि सेक्युलरिझम म्हणजे इहवाद, म्हणजे ऐहिक प्रश्नाचा विचार करण्याची एक विचारसरणी, त्या तो सेक्युलरिझम. तर सर्व धर्म समभावाचा संबंध धर्मनिरपेक्षतेशी नसून तो खरा लोकशाहीशी आहे. हे आपण अधिक स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. म्हणजे गांधींनी कधी सेक्युलरिझम म्हणजे सर्व धर्म समभाव असं सांगितलेलं नाही. गांधींनी सर्व धर्म समभाव सांगितलेले, पण ज्यावेळी घटनेची संविधानाची देखील चर्चा करतात तर अनेक संविधान तज्ञ सेक्युलरिझम म्हणजे सर्व धर्म समभाव असं म्हणतात आणि मग तो सगळा प्रॉब्लेम येतो. तर सर्व धर्म समभाव हा लोकशाहीचा भाग आहे आणि सेक्युलरिझम म्हणजे इहवाद, आणि तो त्याचं एक वेगळं महत्व आहेच की ऐहिक प्रश्नाचा विचार करताना शासन कुठल्याही धर्माचा विचार करणार नाही वगैरे वगैरे जो सगळा भाग आहे. तर आधुनिक तंत्रज्ञानाचा, आधुनिक विज्ञानाचा, आधुनिक व्यापारशास्त्र, उद्यमशास्त्र वगैरे जे जे काही आहे त्याचा विचार करून आपण राष्ट्र चालवायचं, समाज चालवायचा हा भाग आहे. तर हा जो गोंधळ आहे की सर्व धर्म समभावाचा संबंध लोकशाहीशी, धर्मनिरपेक्षतेशी नाही. आणि दुसरा जो मी सांगितलं आधी की धर्म हे परिपूर्ण नाही असं गांधी स्वतः म्हणतात. तर गांधीचं जे आकलन आहे ते अधिक लॉजिकल आहे त्या अर्थाने, पण त्याच्यामधला धर्माचा आदर ठेवून ते त्यांनी केलं की धर्म कुठलाही पूर्णपणे टाकाव नाही. तर मला वाटतं की या दोन गोष्टी आपण जरा त्याच्या बाबतीत तुमचं काही असेल. सर्वधर्म समभाव आणि सेक्युलरिझम या कल्पना वेगळ्या आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. माझ्याही विवेचनात मी सेक्युलरिझम रुजण्याची पूर्वज सर्वधर्म समभाव असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या दोन्ही गोष्टी वेगळ्याच आहेत त्या अर्थाने, आणि ते नागरी समाजाशी संबंधित आहे. आणि नागरी समाज हा लोकशाहीच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा मानतो, त्यामुळे त्याच्याशी काही मतभेद असण्याचा प्रश्न नाही. गांधींवरचे जे प्रभाव आपण जर लक्षात घेतले गांधींच्या घडणीमधले, तर आणखीन काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ टॉलस्टॉयचा मोठा इम्पॅक्ट गांधींच्या चिंतनावर आहे. किंगडम इज विदिन युअर सेल्फ हे जे टॉलस्टॉयचं पुस्तक होतं त्याच्या वाचनाने त्यांची एक दृष्टी निर्माण झालेली होती. दुसरं अनटू द लास्ट हे जे पुस्तक होतं रस्किनचं, त्याचाही प्रचंड परिणाम त्यांच्यावर झालेला. तिसरा परिणाम त्यांच्यावर झालाय तो परमहंसांचा झालेला आहे, रामकृष्ण परमहंसांचा. आणि परमहंसाचा परिणाम याचा अर्थ सर्वधर्मीय प्रार्थना हे ठळक उदाहरण आपल्याला दाखवता येतं की परमहंसांनी त्यांच्या आध्यात्मिक साधनेमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग केले. नमाजही पडले, त्याही पद्धतीने धारणा करून बघितल्या, इतर धर्मांच्या पद्धतीनं ईश्वराचं दर्शन होतं काही बघितलं, आणि सगळ्या या ज्या धारणा आहेत किंवा सगळ्या ज्या उपासना पद्धती आहेत त्या त्यांनी वापरल्या. आणि त्याच्यात त्यांना काही गैर वाटलं नाही, कारण शेवटी ईश्वराचा शोध महत्त्वाचा आहे. म्हणून तो जो इम्पॅक्ट गांधींवर आहे तो संबंध सर्वधर्मीय प्रार्थनांचा इम्पॅक्ट एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला एकादश व्रत जी आहेत त्याच्यावरच्या इम्पॅक्टमध्ये राजचंद्र जैन म्हणून जे होते, रायचंदभाई म्हणून त्यांना म्हणतात, त्यांचा आणि गांधींचा जो संबंध आलेला आहे काही काळ 2-3 वर्षाचा, त्याच्यामधल्या त्यांच्या चर्चा, आता त्याचं संकलन झालेलं आहे, त्याचा एक मोठा इम्पॅक्ट गांधींवर झालेला आहे. आणि हे अपुरेपण जे आहे अनवर म्हणाला ते रायचंदभाईंच्या याच्यामधनं सुद्धा सतत त्यांना व्यक्त होत आलेलं आहे. आणि त्याच्यातनं ही एकादश व्रत म्हणजे राजचंद्रांच्या बाबतीमध्ये असं सांगतात येतं ते हिऱ्याचे व्यापारी होते मुळामध्ये, आणि त्यांना हिरा पारखण्याची दृष्टी विलक्षण होती असं मानलं जातं त्या काळात. मोठ्या प्रमाणावर हिरा पटकन ते बघून सांगायचे काय का बघ. आणि हिऱ्याचा व्यापार करत असताना एकदा त्यांनी हिरा एका ह्याला विकला, आणि तो विकल्याच्या नंतर हिऱ्याची किमती वाढल्या. आता काय करायचं, वाढल्या तर वाढल्या, पडले असते तर काय केलं असतं त्यांनी, ते घरी गेले असते त्या व्यापाऱ्याच्या, आणि तुला मी कमी किमतीत दिल्या, आता किमती वाढल्यात म्हणून पुढचं घालत बसले असते, असंही काही त्यांनी केलं. या सगळ्या व्यवहारामध्ये एक आस्थेय अशी भूमिका घेऊन ते वावरले. त्यामुळे हळसंग्रह, आस्थेय हे जे काही सगळं आहे, राजचंद्र स्वतः जैन होते, आणि जैनांच्या अनेकांतवादाचाही गांधींवर प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो, ज्याला सॅदवाद म्हणतो आपण किंवा अनेकांतवाद म्हणतो. त्या दर्शनाचा प्रभाव गांधींवर आहे.
आणि बुद्धाचाही प्रभाव आहे त्या अर्थाने. दुसरा प्रभाव एक आहे तो विवेकानंदांचा आहे. विवेकानंदांकडून त्यांनी दरिद्री नारायण हा शब्द उचलला, गांधी दरिद्री नारायण. आणि दुसरं विवेकानंदांच्या विवेचनाचा एक जो मतितार्थ होता तो गांधींच्या आयुष्यातच दिसतो. कोणता? विवेकानंद असं म्हणाले की येणारं शतक शूद्रांचं आहे, क्षत्रियांचं किंवा ब्राह्मणांचं नाही, ते शूद्रांचं आहे. शूद्रांनाच महत्व येईल पुढच्या काळात आणि त्यामुळे शूद्रांची सेवा करा. विवेकानंदांनी ते आश्रमच उभे केले ना, शेवटी मठ उभे केले, सेवेतून उभे केले. सेवा कार्य तुम्ही आता रामकृष्ण मिशनचं काम बघितलं सगळ्या भारतभरचं, सगळीकडे सेवा कार्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्याचे प्रकल्प आहेत, ध्यान ध्याना वगैरे त्या वेळेला ठीक आहे, ते तुमचं तुम्ही करा. पण मिशनचं काम काय? मिशन याचा अर्थच मुळात या प्रकारचे काम, सेवा. ही सगळी निर्णय याच्यातून मिळालेल्या गोष्टी गांधी इन्कॉर्पोरेट करत गेले आणि म्हणून त्यांना असा विश्वास होता की प्रत्येक धर्माचं जसं काही ना काही चांगलं असणारच आहे, ते आपण गोळा करून घेऊ शकतो आणि माझा धर्म अधिक उन्नत करू शकतो, त्यांचाही धर्म उन्नत होईल आपल्यातलं काही घेतलं त्यांनी. अशा उन्नत धर्मांकडे जाण्याचा मार्ग या अर्थानं सर्वधर्म समभावाचा महत्वाचा उपयोग आहे. आणि तो जर नागरी जीवनामध्ये रुजला तर लोकशाही शक्ती. लोकशाहीची एक फार चांगली व्याख्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकन धर्मगुरूंनी केली. धर्मगुरू आणि लोकशाही हे पुन्हा व्याघात आहे, पण तो त्यांनी फार चांगली व्याख्या केलेली आहे. तो असं म्हणतो, मॅन्स कॅपॅसिटी टू जस्टिस मेक्स डेमोक्रेसी पॉसिबल. न्यायाची क्षमता जोपर्यंत माणसांच्या शिल्लक आहे त्यावर लोकशाही शक्य आहे. पुढे तो असं म्हणतो, मॅन्स इन्क्लिनेशन टू जस्टिस. आपण पुढे काय म्हणणार? मेक्स डेमोक्रेसी इम्पॉसिबल म्हणणार, तो इम्पॉसिबल म्हणत नाही. मॅन्स इन्क्लिनेशन टू इनजस्टिस मेक्स डेमोक्रेसी नेसेसरी. आणि हे जे नेसेसरी आहे त्याच्या भोवती हा सगळा प्रकल्प उभा करायचा आहे. म्हणून लोकशाहीची कल्पना मध्यवर्ती ठेवून, नागरी समाजाची कल्पना मध्यवर्ती ठेवून या सगळ्या धर्मांचा संदर्भ आणि विवेचन गांधींच्या विचारामध्ये आपल्याला दिसतं. नमस्कार, अभय देशपांडे. माझा प्रश्न असा आहे की आपलं पुरातन संस्कृती 1000 वर्षापासून बघितलं तर अनेक धर्म या देशामध्ये आहेत, आलेत, रुजतायत, वाढतायत आणि विविध धर्मांचा एक विलक्षण मिलाप आपल्या देशामध्ये आलेला आहे. पण आपण आधीच असं सांगितलं की प्रत्येक धर्मामध्ये काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत, आपण चांगल्या ठेवायच्या, वाईट गोष्टी त्यागायच्या आणि इतर धर्मातल्या चांगल्या गोष्टी आपण कशा अनुकरणे करता येईल याचा विचार करायचा. आता या मुद्द्याला जोडून असा एक प्रश्न येतो की अलीकडचा जो कट्टरता, वाढता कट्टरतावाद हा सगळा जो सगळीकडे चालू म्हणजे वातावरण जे कोणते चालू आहे, या सगळ्या वातावरणामध्ये आपल्या धर्मातलं वाईट त्यागायचं आणि दुसऱ्या धर्मातलं चांगलं घ्यायचं, ही जी एक लवचिकता आहे ती निर्माण करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? ही लवचिकता निर्माण करण्यासाठी आचरणाशिवाय पर्याय नाही. पहिली गोष्ट म्हणजे मला बाकीच्यांना काही वाटू, मला पटत असेल तर मी ते केलंच पाहिजे. सुरुवातीला मी एकटा असेल, नंतर 4 लोक येतील कदाचित. शेवटी गांधींची भूमिका हीच आहे, आधी एकाला चलवले नाही, कोणी येत, मला पटले, मी सुरू करतो, चला. येतात 4 लोक मागे, आपोआप काय आहे या कुतूहलाने येतात, चर्चा करून येतात. एकाचे 2 होतील, 2चे 4 होतील, पण आज ना उद्या त्याला फळ मिळू शकते. पण त्या भीतीने मी काही करणारच नसेल तर कट्टरतावादाला मला प्रतिबंधच करता येत नाही, मग तो वाढतच जाणार. म्हणून तिथे सकारात्मकता जी आहे स्वतःची या गोष्टींकडे बघण्याची, त्याच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करणे आचरणाचा, हाच खरा त्यातला भाग आहे. हा दुसरा पर्याय नाही, शॉर्टकट तर अजिबात नाही. आणि बऱ्याचदा आपण काय करतो, पुन्हा पुन्हा प्रतिकात्मक पातळीवर धर्मांचा विचार करतो. आणि मला जर सर्वधर्मीय एखादा दिवस पाळायचा असेल समजा, तर मी एक मौलवी बोलवतो, एक पादरी बोलवतो, एक आणखी बहाई धर्माचं कोणी असलं तर त्याला बोलवतो, शिखांच्या पैकी एकाला बोलवतो, असे मी प्रातिनिधिक लोक गोळा करतो. त्याने काय होतं, त्या लोकांना किती स्टँडिंग आहे त्यांच्या समाजात हे तुम्हाला काहीच माहित नसतं ना. आणि त्यांनी सांगून हे घडणार असेल तर त्यांनी सांगितल्यावर लोक यायला पाहिजे, ते लोकही येत नाहीत हे आपल्याला दिसतं. त्याच्यात ही प्रतिकात्मकता कटाक्षाने टाळली पाहिजे. एक माणूस हवा म्हणजे त्या धर्माचं प्रतिनिधित्व झालं हे मानण्याची चूक आपण करता कामा नये. त्या अलीकडे खूप दिसतं ठिकठिकाणी
सगळ्या आपल्या कार्यक्रम सर्वधर्मीय करायचा तर ह्याला बोलवा त्याला बोलवा त्याला बोलवा, काही त्याला अर्थही नसतो बोलवा. मी सत्यवान ठाकूर उरण. माझा असा प्रश्न आहे की या विश्वाची जी निर्मिती आहे त्याला निर्मिक असं म्हणतो आपण, तर निर्माता, या संपूर्ण विश्वाचा निर्माता गांधी मानायचे की नाही, हा माझा छोटा प्रश्न आहे. स्वयंभू कारणाने सगळं विश्वबद्ध झालेलं आहे असं आपण म्हणतो सायन्स. गांधींचं काय मत हे मला ऐकून घ्यायचं. सत्य हाच ईश्वर आहे ही एक भूमिका आहे त्यांची. सत्य हाच ईश्वर आहे आणि मला ईश्वर निराकार स्वरूपात चालेल असं ते म्हणतात. चालेल म्हणणं आणि आहे म्हणणं फरक. मला चालेल कारण का लोकांना तो हवा आहे. तुम्हाला हवाच असेल तर कोणत्या स्वरूपात स्वीकारा. फुलांच्या मुळे हाच पेच होता का, वेगळा पेच नव्हता. फुलांनी निर्मिकत्व एक हीच भूमिका मांडली ना. त्याने असं वाटलं की मला वाटो न वाटो, पण दोघांनी कटाक्षाने एक काळजी घेतली, त्यांचा निर्मित काय त्यांचा निराकार काय. त्याला सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर कोणत्याही सृष्टीच्या प्रक्रियेत स्थान दिलेलं नाही. त्याची प्रेरणा शुद्ध आहे, ईश्वरी आहे. त्याच्याशी सुसंगत होऊया म्हणून चांगलं काम इथे करूया. पण त्याला काही काम दिलेलं नाही. नंतर तो खाली येऊन बघतो, तपासतो, सिआर लिहितो तुमचे, असलं काही काम त्याच्याकडे दिलेलं नाही किंवा परमेश्वराला कोणतंही हे दिलेलं नाही. त्या अर्थाने युरोपमध्ये न्यूटनची जी संकल्पना मानली जायची त्या काळात, घड्याळ आहे, आणि न्यूटन असं म्हणतो घड्याळाला एकदा चावी दिली संपलं, त्याचं ते इंडिपेंडेंटली चालते ना. चक्कर तुमच्या हस्तक्षेपाची गरज नाही, त्यालाही तुमच्या हस्तक्षेपाची गरज नाही. तो ते तिथे आहे, तुम्ही इथे आहे. तुम्ही आपापलं मंडेन अफेअर्स जगा. जे जगणं तुमच्या वाट्याला आहे ते शांतपणे चांगले जगा. त्याचा कशाला विचार करता. त्याचा विचार केव्हा करा, तो शुद्ध ईश्वरी अंश आहे, त्याच्यासारखं व्हायचं असेल तर मग स्वतःच्या आचरणाप्रमाणे व्हा. इतकं करून तो भेटेल याची हमी नाहीच. काही वेळेला आज्ञेयवाद स्वीकारतात लोक. पंडित नेहरू होते उदाहरणार्थ, आज्ञेयवादी होते. सांगता येत नाही आहे की नाही, पण म्हणजे मी आज्ञेयवादी आहे. असला असेल नसला नसेल, माझं काही अडलेलं नाही त्याच्या बाजूला, अशी भूमिका घेतात. आणि ज्या वेळेला सुधारणा करणं धर्मातल्या किंवा भूमिका घेणं याच्यासाठी ईश्वराला बाजूला ठेवून गांधी सगळे कार्यक्रम करतात, सामाजिक राजकीय, त्यावेळेला तरी स्पष्टच आहे ना, हे माणसांसाठीच केलं पाहिजे. त्या दृष्टीनं गांधी आणि गोळा म्हणून जे एक नास्तिक ग्रस्त त्यांना भेटले, त्यांचा संवाद वाचण्यासारखा आहे. त्या गोरांनी त्याच्यानंतर पुस्तक लिहिलं त्याच्यावर इंग्रजीमध्ये. त्याचा परवा विजय तांब्यांनी अनुवादही केलेला आहे चांगल्या पद्धतीने. तो संवाद आवर्जून वाचा. त्या ईश्वराची त्यांची संकल्पना आहे. मुख्यतः एक लक्षात घ्या, त्या मानवी देहाच्या रूपाने आपण देव मानतो. म्हणजे माणसाची देहाबद्दलची कल्पना आहे, त्याच जरा प्रोजेक्शन आहे ना ते. तसं ते मानत नाही. ते म्हणतात की ईश्वराने जग निर्माण केलंय. इथून सुरुवात करून ते अत्यंत कठोर असं नियमबद्ध आहे. म्हणजे आगीवर पाणी पडलं तर आग विझणार, वारा आला तर अग्नी वाढणार, पाणी 100 डिग्रीला उकळणार. याच्यामध्ये ईश्वर हस्तक्षेप करत नाही दैनंदिन याच्यामध्ये. पण जग हे नियमबद्ध आहे आणि ते सर्वत्र आहे, वैश्विक आहे. म्हणजे कुठल्या धर्माचं काही आकलन नसलं तरी ईश्वराचे जे म्हणजे म्हणून ते सर्व ईश्वर निर्मित सृष्टी असं मानतात. हे म्हणले म्हणजे नियमबद्ध आहे. पाणी 100 डिग्रीला उकळतं हा नियम आफ्रिकेमध्ये, रशियामध्ये, अमेरिकेत वेगवेगळा नसतो. तो एकच असतो आणि त्याच्यावर विज्ञान उभं आहे. तर असा त्यांचा विज्ञाननिष्ठ असा तो ईश्वर आहे. आणि तो स्वतःच्या जगात, स्वतःच्या निर्मिती जगात माझी मालकी आहे म्हणून मी त्याच्यात बदल करतो वेळोवेळी असं म्हणत नाही. हा त्यातला भाग आहे. मी रवींद्र देवघरे. आता आपण असं म्हणू की मानवी मूल्य आणि आजच्या संदर्भात लोकशाही मूल्य याला धरून सर्व धर्मसंकल्पना पुढे आल्या, निर्माण झाल्या आणि त्यातून मग त्या धर्मांचा विकास झाला. त्यांनी माणुसकी जोपासली. हे सगळं मान्य असलं तरी सगळ्या धर्मांमधला जो आपसी द्वंद्व सुरू झाला आणि त्यातून एक धर्मांधता, कट्टरपणा आणि आज मी या शब्दाचा वापर करतो संघटित धर्मवाद
हा सर्वात जास्ती बोकाळला आहे आणि सगळ्या समाजाला म्हणजे धर्माची सामाजिक भूमिका आहे ती नष्ट झाल्यासारखी आहे. आज आपण व्हॉट्सअपमध्ये पाहिलं तर वेगवेगळे धर्माचे जे व्हॉट्सअप ग्रुप्स असतील त्यांच्यामध्ये इतका कडवेपणा आहे की आमच्या धर्मात काय तेच सर्वश्रेष्ठ आहे, बाकीच्या धर्मात काही अर्थ नाही आणि या बरोबर झालं. मग तिथे सर्व धर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता या बाजूला पडतात गोष्टी. आणि जर आपण या सर्व धर्मांना एकत्र आणण्याचा प्रयोग जो होत आला आहे, अकबरांनी दिने इलाही सुरू केला होता, त्यालाही लोकांनी बाजूला टाकला आणि मग मुस्लिम कट्टरपण आपल्याला दिसायला लागलं. मग हिंदू धर्माचा कट्टरपण आहे. एक हिंदी जे लेखक होते त्यांनी तर म्हटलं की कबीरपंथी लोक किती कट्टरवादी झालेले आहेत, हे त्याची उदाहरणं आहेत. त्यांनी हे सुद्धा सांगितलं ज्या यांनी दिलं. तुकारामाचा अंत झाला, त्याचा मर्डर झाला असं म्हणणाऱ्या व्यक्तीला वारकऱ्यांनी झोडपून काढलं. हे सगळे प्रकार आपल्याला सामाजिक जीवनामध्ये दिसतात आणि ही वाढत चाललेली आहे. जी धर्मचिकित्सा आहे, धर्माचं जे निरीक्षण आहे, परीक्षण आहे आणि ह्या गोष्टीमध्ये पडणारे लोक, एक धर्मचिकित्सा करणारे हा एक वर्ग वेगळा पडतो आणि सर्वसामान्य माणूस जो आहे, जो एका विशिष्ट धर्माचा जी खुंटीला धरून बसलेला आहे, नाही हे म्हणजे हेच खरं, आम्हाला हे पाहिजे आणि हे सांगितलंय त्या पदी आम्हाला ऐकूनही घ्यायचं नाही, अशा स्थितीमध्ये आलेला आजचा समाज, तो आज पूर्वी नव्हता असं नाही पण हे सर्व आहे. ह्याच्यावर तोडगा आम्हाला गांधीच्या विचारांमधून आज जो तुमच्या माध्यमातून मिळतोय तो अधिक स्पष्ट व्हावा एवढंच. तो स्पष्टच आहे. मुळात माझं म्हणणं, मी अमेरिकन धर्मगुरूची व्याख्या एवढ्यासाठी सांगितली, माणसाचा अन्यायाकडे कल जरी असला तरी लोकशाहीच आवश्यक आहे. हे जसं आहे तसं कितीही कट्टरता आजूबाजूला वाढत असली तरी सर्वधर्म समभावावर निष्ठा ठेवून त्या दिशेनं काम करत राहणं याला पर्याय नाही, ते आवश्यकच आहे. ते इम्पॉसिबल म्हणता येईल एका टप्प्यावर, पण तसं इम्पॉसिबल आहे ते नाही, कारण आपण करतच नाही आहे. शेवटी लोक कट्टर आहेत एवढं बोलून आपण काय करतो, आपण शांत बसतो. विनोबा म्हणाले होते की खरा धर्म तर अजून जन्मालाच यायचा आहे. नाही, विनोबांच्या म्हणण्यानुसार जर गेला तर त्यांचा एक वाक्य प्रसिद्ध आहे, सर्व धर्म मरणार आहेत. विनोबाने पहिल्यांदा सांगितलं. काय शिल्लक राहणार आहे जगात? अध्यात्म आणि विज्ञान. आणि विनोबा धर्म आणि अध्यात्म याच्यातही फारकत करतात. अध्यात्म राहील आणि विज्ञान राहील.